त्यांची शिवाय मग लोकांना रोजगार देणं वगैरे 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 हे नेहमीच. तर आज आम्हाला पाहायच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होते का, आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातात का? कारण ह्या दोन संकल्पावरच त्यांनी मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला. महिलांची, बहिणींची, कष्टकऱ्यांची. पण ज्या पद्धतीचं आर्थिक अहवाल, आर्थिक पाहणी अहवाल जो महाराष्ट्राचा आलेला आहे की महाराष्ट्र कसा कर्जाच्या ओझ्याखाली तडफडतो आहे, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे, त्याच्यामुळे आम्हाला एक चिंता आहे या राज्याच्या आर्थिक स्थितीची. पण राज्यकर्त्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी मतं विकत घेण्यासाठी ज्या पद्धतीनं सरकारी तिजोरीचा वापर म्हणा किंवा गैरवापर केला, तो इतक्या टोकाला गेलेला आहे की आता त्यांना मागे हटता येणार नाही. ज्या घोषणांवर तुम्ही मतं विकत घेतली त्या घोषणा तुम्हाला या अर्थसंकल्पात पूर्ण कराव्या लागतील, एवढंच मला म्हणायचं. आज संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होतो. विरोधकांचा अजेंडा नक्की काय असणार आहे? मणिपूर आहे, ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने टॅरिफ वाढण्याची घोषणा केलेली आहे, दक्षिणेतील काही राज्य म्हणतात की हे तिन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर, तुम्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन करा ना कोणते तीन मुद्दे जे आपण. बघा, एक तर सगळ्यात मुद्दा आमच्यासाठी जो आहे तो म्हणजे ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं भारतीय पंतप्रधानांचा अपमान केला, जरी ते नरेंद्र मोदी असले तरी ज्या पद्धतीनं त्याने भारतीय पंतप्रधानांना व्हाईट हाऊसमध्ये अपमानित केलं, हा एक मुद्दा अत्यंत गंभीर आहे. हा अपमान नरेंद्र मोदीचा नसून या सार्वभौम देशाच्या पंतप्रधानाचा आहे. व्हाईट हाऊसमधली एक ॲडिशनल सेक्रेटरी प्रधानमंत्र्यांचं स्वागत करायला बाहेर येते, आणि आमच्यापेक्षा जी लहान राष्ट्र आहेत त्यांच्यासाठी स्वतः डोनाल्ड ट्रम्प बाहेर येतात. हा आमच्या देशाचा अपमान आहे. आणि ज्या पद्धतीनं मोदी आणि ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताला अपमानित करण्यात आलं, भारतावर दबाव आणून टेरिफ कमी करण्यासाठी ची भाषा जे ट्रम्प करतायत, म्हणजे भारत हा अमेरिकेच्या दबावाखाली काम करतोय का? भारत हे गुलाम राष्ट्र झालंय का अमेरिकेचं? हे सुद्धा या देशाच्या जनतेच्या मनात शंका आहे. हा प्रश्न येईल. तामिळनाडूसारख्या राज्यामध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जे प्रश्न निर्माण केलेले आहेत सरकारच्या संदर्भात, मग डिलिमिटेशनचा विषय आहे, इतर काय विषय आहे, तो विषय DMKचे लोक समोर आणतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, त्यांनी बोगस वोटर कार्ड लाखो, जी पश्चिम बंगालमध्ये डुप्लिकेट वोटर कार्ड्स, बरं का, ज्याला ECIP आपण म्हणतो, एकाच नंबरचे युनिक कोड ज्याला आपण म्हणतो, एकाच नंबरचे कार्ड्स, मतदारांची कार्ड्स पश्चिम बंगालमध्ये जे मतदान करणार आहेत असे लाखो झारखंड, गुजरात आणि बिहारमध्ये सुद्धा मिळालेली आहे. म्हणजे जो खेळ महाराष्ट्रात झाला, जो खेळ हरियाणात झाला आणि जो खेळ दिल्लीमध्ये झाला, तोच खेळ पश्चिम बंगालमध्ये करण्याचा प्रयत्न भारतीय निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष हात मिळवणी करून करणार होता. पण तृणमूल काँग्रेसने याला ब्रेक लावला, याच्यावर रिसर्च केलं आणि निवडणूक आयोगाला चूक मान्य करावी लागली. आजच्या अग्रलेखामध्ये तुम्ही त्याच्याबद्दलच लिहिलेलं आहे. होय, मग हा विषय अत्यंत गंभीर आहे देशासाठी. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि बोगस मतदार निर्माण करून त्याच्यासाठी बोगस डॉक्युमेंट्स तयार करून हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र आणि आता पश्चिम बंगाल, कदाचित बिहारसुद्धा होऊ शकेल, या निवडणुका जिंकल्या जात आहेत. हे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी समोर आणलं आहे. ही बाब तृणमूल काँग्रेससह आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतलेली आहे.
आणि संसदेमध्ये ह्याच्यावरती नक्कीच आम्हाला चर्चा हवी. राज ठाकरेंनी काल पुण्यामध्ये पक्षाच्या मेळाव्यामध्ये बोलताना एक विधान केलेलं आहे की गंगेचं पाणी म्हणजे महाकुंभमध्ये असणारं पाणी खूप घाण पाणी होतं आणि ते पाणी मला कुणीतरी घेऊन आलं होतं, प्या असं म्हटलं होतं, मी कसं पिणार. नाही, ते प्या असं म्हटलं त्यांनी हट असं म्हटलं. तुम्ही अर्धवट सांगताय, तुम्ही देशापुढे अर्धवट माहिती ठेवताय. हे बघा की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहे आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर. अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहे. आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना त्यांनी थैथयाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला. आता बोला ना. मी राज ठाकरे यांच्या विधानावरती माझं मत व्यक्त करत नाही आहे काहीच. या प्रत्येकाच्या भावना आणि प्रत्येकाची मतं आहेत. त्यांना वाटलं ते बोलले, पण एक दुसरं कोणी बोलले असते तर यात भारतीय जनता पक्षाच्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी थैथयाट केला असता. विशेषतः आमच्यापैकी जर कोणी असतं, काँग्रेसचं कोणी असतं, तर एवढ्याला रस्त्यावरती येऊन आमचे निषेधाचे मोर्चे काढले असते. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतो आहे, महायुतीबरोबर काम करतो आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करतो आहे, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करतो आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी कदाचित हे दोन्ही प्रमुख पक्ष जे आहेत भाजप आहे सहमत असतील. त्याच्यात त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. राज ठाकरेंनी भूमिका आता पुन्हा बदलली आहे. कूच बदलताना पाहायला मिळतं, सातत्याने भूमिका बदलताना पाहायला मिळतात. आता जरा पुरोगामी भूमिका घेतलेली आहे, याकडे कसं बघता तुम्ही? काय पुरोगामी भूमिका? मी का पाहिलं नाही. महाराष्ट्र हा पुरोगामीच आहे. आम्ही सगळे हिंदुत्ववादी जरी असलो तरी आम्ही पुरोगामी आहोत. आमचं हिंदुत्व हे नकली किंवा ढोंगी किंवा धर्मांधता असलेलं हिंदुत्व नाही आहे. प्रबोधनकार ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, बरं का, ह्यांनी जे हिंदुत्व दिलं आहे ते पुरोगामी हिंदुत्वच आहे. त्याच्यामुळे कोणी पुरोगामी होण्याचं आता जर बोलत असेल तर महाराष्ट्र पुरोगामीच आहे ना. सर, बीडमध्ये आंदोलन और क्या है? रवींद्र दंगेकर हे काँग्रेसमधून आता शिंदे सेनेत दाखल होत आहेत, कसं पाहताय? त्यांना शुभेच्छा आहेत. दंगेकरासारख्या कार्यकर्त्यांना हा निर्णय घ्यावा हे तळागाळातल्या कार्यकर्त्याला, ज्याला पक्षानं भरपूर काही दिलेलं असतं, त्या कार्यकर्त्यांसाठी धक्का असतो. ते काही सत्तेवर असल्यावरच कामं होतात, हा दावा चुकीचा आहे. दंगेकरांचं संपूर्ण राजकारण हे विरोधी पक्षात गेलं आणि विरोधी पक्षानंच आजचा दंगेकर निर्माण केला. संघर्षातून निर्माण झालेला दंगेकर सरकार जेव्हा माणूस हा सत्तेच्या वळचिनेला जाऊन बसतो तेव्हा खरा दंगेकर हा खतम होतो, मरून जातो. हा नवा दंगेकर. जयंत पाटील यांनी म्हटलंय की मी सर्वांच्या संपर्कात आहे. अलीकडे जरा शांत असतं जयंत पाटील. जयंत पाटील आमच्या संपर्कात आहेत ना. परवा आमच्या बैठकीला हजर होते ते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात जी महाविकास आघाडीची बैठक झाली त्याचं यजमानपद त्यांच्याकडेच होतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या सर्वच घटकांच्या संपर्कात ते आहेत. मोठे नेते आहेत ते. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क असायला काहीच हरकत नाही. आमचाही आहे ना. पक्षाचा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की आपल्या मित्र पक्षांना सत्तेची स्वप्न पडू लागली आणि त्यांनी मंत्रिपदाची जॅकेट शिवली होती म्हणून कदाचित आपला पराभव झाला. याचा अर्थ असा घ्यायचा की तुमच्यात समन्वय नव्हता. तुमचा आरोप हा मतदार यादी ईव्हीएम वरती असतो असा उद्धव ठाकरेंचे विधान थोडं विसंगत वाटत नाही का? अजिबात विसंगत नाही. चला महायुतीच्या 7 नेत्यांना राज्य सरकार जे आहे सपोर्ट करते, त्यांच्या साखर कारखान्यांवर मेहरबान कोट्यावधी रुपये उडीद कारखान्यांना दिले, कोट्यावधी रुपये. त्याच्यामध्ये तुम्ही नावं पाहा ना. संजय मंडलिक आहेत, हसन मुश्रीफ आहेत, विवेक कोल्हे आहेत ना. मी तुम्हाला नावं सांगतो.
80 कोटी, 139 कोटी, 160 कोटी ही पैशाची लूट आहे. माननीय उद्धव साहेबांनी अशा प्रकारची लूट थांबवली होती. अशा कोणत्याही भंगारात जात असलेल्या कारखान्यांना जनतेचा पैसा देणार नाही ही त्यांची भूमिका होती. याची गॅरंटी कोण घेणार या पैशांची? कोट्यवधी रुपयाची ही लूट आहे. पण पाठिंब्याच्या बदल्यात, विधानसभेला मदत केल्याच्या बदल्यात, पक्षांतर केल्याच्या बदल्यात संजय मंडलिकांना का दिले 139 कोटी? पक्षांतर केलं. पक्ष सोडण्याची किंमत काँग्रेसचे पण एक लीडर आहेत ना, काँग्रेसची आहेत ना. सगळेच म्हणतोय मी, काही ना काही कुठेतरी कोणीतरी आतून किंवा बाहेरून अप्रत्यक्षपणे हे भ्रष्ट सरकार आणायला मदत केली आणि त्याची किंमत त्यांना चुकवलेली. लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले आणि ह्यांना 80 कोटीपासून ते 180 कोटीपर्यंत दिले. चलिए आप हिंदी में क्या है पूछ लीजिए. हो गया हिंदी में क्या सुरेश दस ठाण्यात खास करून गेट बंद करून निर्धार सभा झाली असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे जी ने कल की देते हुए बोला था कल कि जिस तरह से बीजेपी डिवाइड कर रही है पूरी सोसाइटी कौन बोला? उद्धव ठाकरे जी का कल पब्लिक में स्पीकिंग थी, वहाँ पर उन्होंने बोला था कि जिस तरह से बीजेपी डिवाइड करे पूरी सोसाइटी को, उनके जय श्री राम के नारों को रिप्लेस करना चाहिए जय भवानी और जय शिवाजी के नारों. देखिए, जय श्री राम का नारा जो है, महाराष्ट्र में हम जब एक दूसरे को मिलते हैं तो राम राम कहते हैं. ये महाराष्ट्र की परंपरा है. जब दो लोग मिलते हैं तो हम राम राम भैया, यूपी में कहते हैं राम राम भैया. तो ये राम राम की जगह जय श्री राम लाने वाले जो है वो ढोंगी हिंदुत्ववादी. राम राम तो है ना, हमारा राम राम तो ले लो. तो ये डिवाइड करना चाहते हैं. कल हमारा पार्टी का अधिवेशन रहा मुंबई का, और उसने बहुत सी बातें की है कि ये नकली और ढोंगी हिंदुत्ववादी है. ये देश का बंटवारा करना चाहते हैं, देश में दंगे करवाना चाहते हैं. ये इनकी बात है और ये सच है. जिस तरह का माहौल देश में बनाया जा रहा है, तो उद्धव ठाकरे जी ने जो बात कही है वो सच ही है. राम राम है, राम राम की जगह आप जय श्री राम लाए हो, तो राम राम को आपने काट दिया. हमारा राम राम जो है गरीबों का, वो काट दिया आपने. प्रयागराज में जिस तरह से गंगा वाटर की क्लीननेस के ऊपर क्वेश्चन किए जा रहे हैं, सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड की कल एक रिपोर्ट आई है, उसमें उन्होंने कहा है कि हमने कई तरह से जांच की और वो पानी प्योर है. और राज ठाकरे कनेक्टेड क्वेश्चन है, फिर जो एनबीटी का जो रिपोर्ट आया था कुंभ का, उसको चल रहा था, मेला चल रहा था तभी एनबीटी, तो वो रिपोर्ट सही है या ये रिपोर्ट सही है? उसके ऊपर एक SIT बनाइए. योगी साहब को बोलिए, बाबा जी को बोलिए, एक SIT बनाओ. और किसका रिपोर्ट सही है? वो पहला वाला रिपोर्ट जब कुंभ चल रहा था, लोग गंगा में डुबकी मार रहे थे, तो किसने लाया था और क्यों लाया था? क्या आपकी पार्टी के अंदर की कोई गंदी राजनीति चल रही है आपके खिलाफ? एक बार देख लीजिए. हमें लगता है योगी जी को कोई अडचण लाने के लिए इस प्रकार का रिपोर्ट लाया था. प्रशांत कोरटकरला अटक झाली नाही, त्याला जामीन मंजूर झाला. मात्र तुषार खरात यांनी एका मंत्र्याविरुद्ध जे आरोप केले त्या पत्रकाराला आता अटक करण्यात आली आणि ती महिला सगळीकडे माध्यमांवरती येऊन हा कायद्याचा गैरवापर आहे. तुषार खरात हे सातारा भागातले एक पत्रकार आहेत. तुषार खरात हे एक स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवतात. तुषार खरात यांनी फडणवीस मंत्रिमंडळातले एक मंत्री गोरे यांच्या संदर्भातलं एक जळजळीत सत्य पुराव्यासह समोर आणलं. त्याच्यावर आम्ही अनेकदा चर्चा केली. विधानसभेत त्याच्यावरती आवाज उठवला गेलेला आहे. संबंधित महिलेनं राजभवनात पत्र दिलेलं आहे. संबंधित महिला ही वृत्तवाहिन्यावर आणि वृत्तपत्रात जाऊन आपली बाजू मांडते आहे. मग त्या महिलेला का नाटक केले तुम्ही? त्या महिलेवरती का हक्कभंग आणला तुम्ही? पण एक सामान्य पत्रकार आहे, तो झगडतोय, संघर्ष करतोय, तुम्ही त्याला अटक केली. हा या महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला सगळ्यात मोठा हल्ला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांचे कारनामे थांबवायला पाहिजे. हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे टाईप जे प्रकरणं चालली आहेत, प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे. दहशत, दबाव
दडपशाही, पण तुषार खरात यांच्या मागे महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकारांनी उभं राहायला पाहिजे. हा फक्त तुषार खरातवरचा हल्ला नाही आहे, हा महाराष्ट्राला जी महान पत्रकारितेची परंपरा आहे, जी आपण नावं घेतो, जांभेकर, टिळक, आगरकर, अत्रे, ठाकरे, आणि नंतर आम्ही सगळे काम करतो पत्रकारितेमध्ये, या पत्रकारितेचा गळा घोटण्याचा कार्यक्रम आहे. जयकुमार गोरे यांनी त्या पत्रकारावरती हक्कभंगाची नोटीस बजावलेली आहे ना. मग हक्कभंग समिती निर्णय घेईल ना, काय घ्यायचा तो. तुम्ही त्यांना खोट्या गुन्ह्याखाली खोटे गुन्हे नोंदवून अशा प्रकारे अटक करताय. तुम्ही स्वतःला कोण समजताय मिस्टर गोरे? तुम्ही गुंडा असाल, तुम्ही माफिया असाल, तुम्ही मंत्री असाल, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे लंगोटी असाल, पण अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या मराठी पत्रकारांवर हल्ले करण्याचा प्रयत्न कराल तर तो तुम्हाला महाग पडेल, हे मी त्यांना सांगू इच्छितो. तुषार खरात ह्याच्यावर सगळे गुन्हे खोटे, मी सकाळीच माहिती घेतली, मला अनेकांनी कळवलं, माझं लक्ष आहे त्या घटनेवर. सुरेश दास यांची नार्कोटिक्स टेस्ट झाली पाहिजे, तरच दूधचं दूध पाणीचं पाणी होणार, असं आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. ठीक है, त्यांची मागणी आहे, सरकारने मान्य करावी. आपका खुश है तो चलिए. हिंदी में अरे हो गया ना. एक हिंदी में सिंधुदुर्ग छत्रपति शिवाजी महाराज पर पंकजा मुंडेंनी असं म्हटलं की मला फक्त ओबीसी समाजाचं नाही तर सगळ्यांचं नेतृत्व करायला लागेल, असं एका वृत्तपत्राला मुलाखत देताना त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री पदाची पुन्हा त्यांच्या अपेक्षा की बघा, पंकजा मुंडे यांनी जे विधान केलेलं आहे त्यात आक्षेप घ्यावा असं काय? पंकजा मुंडे या महाराष्ट्राचा एक जबाबदार मंत्री आहेत. पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथराव मुंडे यांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व सर्वसमावेशक होतं, सर्व समाजाचं होतं, गोरगरिबांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. आणि पंकजा मुंडे यांची जर अशी भूमिका आहे की मी एखाद्या जातीचं, एका समाजाचं नेतृत्व करणार नाही, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाचं मी नेतृत्व करेन, याला तर पुरोगामी नेतृत्व म्हणतात ना महाराष्ट्रातलं. पंकजा मुंडे यांच्या विधानाचं स्वागत करायला पाहिजे. औरंगजेब के